नमस्कार मित्रांनो, गॉड इज एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय 26, ज्याचं नाव आहे सुरोचन गंधर्व कथा भर्तरीनाथ विक्रमाकडे. तर चला मग सुरू करू. मजल दरमजल करीत कमठ कुंभार सहकुटुंब सहपरिवार अवंती नगरीस येऊन पोहोचला. त्या ठिकाणी त्याने एका कुंभाराकडे जागा पाहून बिऱ्हाड केले. आपल्या मुलीप्रमाणे तो सत्यवतीचा सांभाळ करत असे. एके दिवशी सत्यवतीने कमठ कुंभाराला सांगितले की मला माझ्या पतीला पाहावयाचे आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे मग कमठाने भेट घालून देण्याचे कबूल केले व रात्री तो गाढवाजवळ गेला व म्हणाला, गंधर्व महाराज, तुमच्या इच्छेप्रमाणे राजाने आपली कन्या तुम्हाला दिली आहे. ती सत्यवती तुमची वाट पाहत आहे. मलाही असे वाटते की तुम्ही दोघांनी आता आनंदाने राहावे. कमठाचे बोलणे ऐकून गंधर्व त्याला म्हणाला, अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारे लग्न सोहळा झालेला नाही, तरी सुद्धा मी सत्यवतीचा स्वीकार असुरी गंधर्व पद्धतीने विवाह करतो. त्यावर कमठ म्हणाला, महाराज, तुम्ही म्हणता हे सर्व खरे, परंतु तुम्ही तर पशुच्या देहाने वावरत आहात. अशा तुमच्या पशुच्या देहाने मनुष्याशी संग कसा करता येईल? या शंकेचे निरसन करावे व नंतर आपल्या स्त्रीचा स्वीकार करावा. ते सर्व ऐकल्यावर गंधर्व त्याला म्हणाला की जेव्हा सत्यवतीला ऋतुकाळ प्राप्त होईल त्यानंतर 4थ्या दिवशी मी माझ्या मूळ स्वरूपात प्रगट होऊन स्त्रीची मनोकामना पूर्ण करीन. यासाठी मला तिचा 4था दिवस कळव. हे त्यांचे बोलणे ऐकून कमठाला खूप आनंद झाला व त्याने सर्व हकीकत सत्यवतीला कथन केली. ती ऐकताच तिलाही खूप आनंद झाला. सत्यवती काही दिवस लोटल्यानंतर ऋतुस्नात झाली आणि 4था दिवस प्राप्त झाला. मग त्या दिवशी गंधर्वाला कमठाने जाऊन सांगितले. ते ऐकताच त्याने गाढवाचे रूप टाकून आपले सुरोचन गंधर्वाचे स्वरूप घेतले व तो मूळ रूपात प्रगट झाला. त्यानंतर त्याने जडावाचे दागिने घालून भरजरी वस्त्र घातली. त्यामुळे सूर्याप्रमाणे त्याचे तेज पडू लागले. ते तेजपुंज स्वरूप पाहून कमठाचा आनंद काही गगनात मावेनासा झाला. आज प्रत्यक्ष स्वर्गातील रत्नाचे आपल्या घरीच दर्शन झाल्यामुळे आपण धन्य झालो आहे असे त्याला वाटले. मग त्याच्या मनात विचार आला की सत्यवती भाग्यवान म्हणूनच तिला असे रत्न प्राप्त झाले आहे. असेच अनेक दृष्टांत त्याच्या मनात येऊ लागले. नंतर तो आनंदाने सुरोचनाच्या पाया पडला व प्रार्थना करून म्हणाला, महाराज, मी अज्ञानी आहे. मी दुष्टपणे तुमची महती न जाणता तुम्हाला फारच त्रास दिला आहे. तुमच्या पाठीवर अनेक ओझी टाकली आहेत व वाहनाप्रमाणे उपयोग करून घेतला. निष्ठुरपणे तुम्हाला मारले सुद्धा. या सर्व गोष्टी माझ्या अज्ञानाने केल्या. तरी मी केलेले अपराध पोटात घालून त्याबद्दल मला क्षमा करावी व मला पदरात घ्यावे असे म्हणून तो पुन्हा गंधर्वाच्या पाया पडला. नंतर कमठाने सुरोचन गंधर्वाच्या हाताला धरून घरात नेले व सत्यवतीला त्याच्या स्वाधीन केले. तिचे पालन पोषण करण्याबद्दल विनंती केली. त्यानंतर सत्यवती व गंधर्व एकांतात गेले. सत्यवतीने त्याची षोडशोपचाराने पूजा केली. नंतर गांधर्व विवाह केल्यानंतर दोघेही मोठ्या प्रेमाने रममाण झाले. त्याच रात्री सत्यवतीला गर्भसंभव झाला. आपल्याला शाप मिळाल्याबद्दलचा
सर्व वृत्तांत गंधर्वाने तिला कथन केला. नंतर शेवटी तो तिला म्हणाला की सत्यवती, तुला पुत्र झाल्यावर मी स्वर्गात परत जाईन. तुझा मुलगा फार मोठ्या योग्यतेचा होईल व विक्रम या नावाने तो सार्वभौम राजा होईल. त्याच्या अंगात धैर्य व उदारपणा हे गुण असतील व तो शककर्ता होईल. अशा सर्व गुण संपन्न पुत्राला तू जन्म दिलास की मी तुझ्या ऋणातून मुक्त झालो असे समज. त्यानंतर मी शापमुक्त होईन व तुला टाकून स्वर्गात जाईन. मी स्वर्गात गेल्यानंतर मात्र माझ्याबद्दल तू अजिबात दुःख करू नको. तुला तुझ्या पुत्रापासून अनेक सुखे प्राप्त होतील. अशा रीतीने तिला उपदेश करून पुनः वेश बदलून तो सुरोचन गंधर्व गाढवाचे रूप घेऊन राहिला. लोकांच्या मनात सत्यवती विषयी खूप संशय येत असे व जो तो कमठाला विचारत असे, ही कोण आहे? तेव्हा तो त्या लोकांना सांगत असे, ही माझी मुलगी आहे. त्यानंतर 9 महिने पूर्ण भरताच उत्तम वेळी सत्यवती प्रसूत झाली व तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. नंतर 12व्या दिवशी बारसे करण्यात आले आणि मुलाचे नाव ठेवण्यात आले विक्रम. दिवस मावळल्यानंतर मग गंधर्वाने गाढवाचे रूप टाकून आपले गंधर्व रूप धारण केले व घरात येऊन स्त्रीजवळून मुलाला मागून घेतले. त्याचा मुखचंद्र पाहताच तो शापमुक्त झाला व त्याच वेळी त्याला आणण्यासाठी इंद्राने मातली याला विमान घेऊन पाठवले. तो अवंती नगरीत आल्यावर कमठाच्या घरी गेला तेव्हा सुरोचन मुलाचे प्रेमाने मुके घेत होता. एवढ्यात सुरोचन जवळ येऊन मातली त्याला म्हणाला, गंधर्वराज, तुम्हाला नेण्यासाठी इंद्राच्या अनुज्ञेप्रमाणे मी विमान घेऊन आलेलो आहे. तेव्हा आता पुत्र मोहातून सुटून वेळ न लावता विमानात बसावे. तिकडे अमरनाथ वाट पाहत बसला आहे. सुरोचनाने मातलीचे भाषण ऐकले आणि मुलाला सत्यवतीच्या स्वाधीन केले आणि म्हणाला, मी आता जातो. तू मुलासह येथे आनंदाने राहा. त्यावर सत्यवती त्याला म्हणाली, प्राणनाथ, तुम्ही आपल्या मुलाला सोडून कसे जाता? मी तुमच्यासाठी आई वडिलांना सोडून आले. तुमच्याशिवाय मला दुसरे कोण आहे? असे म्हणून ती मोठ्या मोठ्याने रडू लागली व तिने त्याला मिठी मारली. तेव्हा त्याने तिला सांगितले की तू मुलासह येथे आनंदाने राहा व जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा तेव्हा मी तुला येऊन भेटेन असे वचन त्याने तिला दिले. तिचे समाधान केले. नंतर कमठाच्या पदरात मुलगा व सत्यवती यांना घालून त्याची परवानगी घेऊन गंधर्व विमानाने स्वस्थानी निघून गेला. विक्रम दिवसेंदिवस मोठा होऊ लागला. त्याने अगदी लहान वयातच चांगली विद्या संपादन केली. नंतर तो 16 वर्षांचा झाला. 16 वर्षांचा झाल्यानंतर त्याने राजाची भेट घेतली. त्याच्याशी दरबारातील मंडळींचा चांगलाच स्नेह जमला. रखवालीचे काम राजाने विक्रमाला दिले. त्यामुळे विक्रमाला पहारा करण्यासाठी गावात फिरावे लागत असे. एकदा असाच पहारा देत असताना तेथे व्यापारी उतरले होते. तेथे आला तेव्हा व्यापारी मालाचे रक्षण करण्यासाठी जागत बसलेले दिसले व त्यांच्यातच भर्तरीनाथ होता. भर्तरीला पशूंची भाषा अवगत होती. त्याने अगोदरच कोल्हेकुई ऐकून चोर येणार आहेत हे व्यापाऱ्यांना सांगितलेले होते. त्यामुळेच व्यापाऱ्यांनी सावध होऊन चोरांचा डाव उधळून लावला. दुसऱ्या वेळी जेव्हा कोल्हेकुई झाली तेव्हा त्यांनी विचारले म्हणून भर्तरीने कोल्ह्याचे म्हणणे व्यापाऱ्यांना सांगितले की उत्तरेकडून दक्षिणेकडे एक राक्षस जायला निघालेला आहे. तो मनुष्यवेशाने येत आहे. अध्याय 25 याच्या सुरुवातीला आपण जे ऐकलं होतं तो भाग इथे येतो. आता हा सर्व प्रकार आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला होता.
आपण पाहिले की काही उद्गार भर्तरीनाथाने बोलत असताना विक्रम तेथून रस्त्याने जाताना त्यांची एकच गाठ पडली. पूर्वी सांगितल्याप्रमाणे चित्रमा गंधर्व पार्वतीच्या शापाने राक्षस होऊन फिरत होता व त्यालाच शंकराने उशाप दिलेला होता की सुरोचन गंधर्व शापामुळे पृथ्वीवर फिरेल व त्याच्या वीर्यापासून विक्रम नावाचा जो पुत्र होईल त्याच्या हातून तू मारला जाशील व राक्षस योनीतून तू शापमुक्त होशील, तोच हा राक्षस. भर्तरीने सांगितले की जो राक्षसाला ठार मारील तो राजा होईल. हे विक्रमानेही ऐकले होते. चित्रमा गंधर्व राक्षस झाला होता, परंतु तो मनुष्य वेशाने उत्तरेकडून दक्षिणेकडे निघाला होता. तेव्हाच विक्रमाने त्याला शस्त्रप्रहार करून जमिनीवर पाडले व त्याचे रक्ताने कपडे भिजवून घेतले, आपल्या कपाळी टिळा लावला. त्याचवेळी राक्षसरूपी चित्रमा गंधर्व शापमुक्त झाला. लगेच विमानही आले, त्यात बसून तो जाऊ लागला. तेव्हा विक्रमाने त्याला विचारले, तू राक्षस असतानाही स्वर्गात कसा काय जातोयस? ही गोष्ट माझ्या काही लक्षात येईना. नंतर मग चित्रमा गंधर्वाने शंकर पार्वतीच्या खेळापासूनची सर्व हकीकत त्याला सांगितली आणि म्हणाला, मी चित्रमा गंधर्व आहे. असे म्हणून तो स्वर्गास निघून गेला. मग त्या राक्षसाचे प्रेत विक्रमाने चाचपून पाहिले तेव्हा त्याच्या हातात 4 रत्ने सापडली. ही खूण पटताच त्याने भर्तरीची मनातच वाहवा करण्यास सुरू केली व भर्तरी आपल्या जवळच राहावा असेही त्याला वाटू लागले. त्यानंतर त्याने राक्षसाच्या रक्ताचा टिळा गावाच्या वेशीच्या दरवाजालाही लावला. मग विक्रम पुन्हा व्यापारी होते तेथे आला तेव्हा सर्व व्यापारी भर्तरीसह जागतच होते. व्यापाऱ्यांनी विक्रमाची कोण, कोठून आला वगैरे चौकशी केली. मग विक्रमाने आपले नाव सांगून त्यांना म्हणाला की तुमच्या गोष्टी ऐकून मन रमले म्हणून आत आलो. त्यावर व्यापाऱ्यांनी त्याला विचारले की तुम्ही आमच्या कोणत्या गोष्टी ऐकल्या? त्यावर विक्रम त्यांना म्हणाला, माझा पहारा येथून जवळच आहे व त्यामुळे मला तुमच्या सर्व गोष्टी ऐकू आल्या, परंतु तुमच्यावर जी चोरांची धाड आली तिची बातमी तुम्हाला अगोदर कशी समजली ते कळले नाही व ते कळावे म्हणून मी इथे आलो आहे. जर तुमच्याकडून चोरांची बातमी काढावयाची युक्ती आम्हाला समजली तर आम्हाला योग्य बंदोबस्त ठेवता येईल. त्यावर मग व्यापारी म्हणाले, चोरांच्या टोळीत किती चोर असतील हे काही कळले नाही, परंतु अंदाजे 100 तरी आम्ही पाहिले. चोर येण्यापूर्वी काही वेळ आधी कोल्हे भुंकत होते. कोल्ह्यांची भाषा आमच्याबरोबर हा भर्तरी नावाचा मुलगा बसलेला आहे त्याला कळते व त्यानेच आम्हाला सांगितले की चोर आता लुटमार करण्यासाठी येणार आहेत. ते सांगितल्यामुळेच आम्ही सावध राहिलो होतो. विक्रमाने भर्तरीला पूर्ण लक्षात ठेवून नंतर काही वेळाने तो निघून गेला. त्यानंतर एक घटका रात्र राहिली होती. त्यावेळी एक जकातकार शौचाला जात होता. त्याला विक्रमाने एकांतात नेऊन सांगितले की गावाबाहेर जे व्यापारी आलेले आहेत त्यांच्याकडे जकातीने पैसे मागू नको. त्यांच्या जकातीच्या 3 पट रक्कम मी तुम्हाला देईन, मात्र त्या व्यापाऱ्यांना तुम्ही जकात माफ करावी व त्यांच्यात जो भर्तरी नावाचा मुलगा आहे त्याला माझ्याकडे घेऊन यावे. तो माझा भाऊ आहे. जर तुम्ही त्याला माझ्या स्वाधीन केले तर तुम्हाला भयंकर पुण्य लाभेल. अशा तऱ्हेने जकातदाराला विक्रमाने विनंती केली व द्रव्याच्या लोभाने जकातदाराने त्याला वचन दिले की जसे विक्रमाने सांगितले तसे वागण्याचे कबूल केले. नंतर आपल्या कचेरीत आल्यावर जकातदाराने शिपाई पाठवून त्या व्यापाऱ्यांना बोलावून घेतले
व मालाची नोंद करून दस्तुरीच्या पैक्याचा आकडा घेतला व नंतर तुमच्यामध्ये भरतरी कोणाचे नाव आहे असेही त्याने विचारले. ते ऐकून व्यापाऱ्यांनी भरतरीला बोलावून आणले व जकातदाराला भरतरी दाखविला. त्याचे ते तेजस्वी रूप पाहून जकातदाराला वाटले की हा कोणीतरी अवतारी पुरुष असावा. नंतर त्याने व्यापाऱ्यांच्या मुख्याला बाजूला नेले व त्याला सांगितले की तुमच्या जकातीला जो आकडा तुमच्याकडून येणे आहे तो मी तुम्हाला माफ करतो, पण तुमच्याकडे जो भरतरी आहे त्याला काही दिवस आमच्याकडे राहू द्या. असे म्हणून नाना प्रकारे त्या व्यापाऱ्याला समजावून त्याचे मन वळवून घेतले. नंतर व्यापाऱ्यांनी भरतरीला 2 गोष्टी सांगून समजावून त्याला खुश केले आणि भरतरीला जकातदाराचे स्वाधीन केले व माल विकून कोणाकडून किती येणे राहिले आहे वगैरे सर्व माहिती जकातदाराला आहेच, म्हणून तू त्यांच्या मदतीने सर्व वसुली कर. तुला जी काही मदत लागेल ती जकातदार करतील. असे सांगून भरतरीला जकातदाराकडे ठेवून ते व्यापारी निघून गेले. नंतर मग विक्रमाला बोलावून आणून जकातदाराने त्याला जकातीची सर्व रक्कम भरावयासाठी जकातीला आकडा दाखविला. त्यावेळी विक्रमाने आपल्याजवळचे 1 रत्न जकातीचा ऐवज पटेपर्यंत गहाण ठेवले व सांगितले, सध्या भरतरीला जेवणासाठी माझ्याकडेच पाठवीत जा, नंतर हळूहळू ओळख पटेल. हे विक्रमाचे मत ऐकून भरतरी देखत मुद्दामच तो विक्रमाला म्हणाला, हा आमचा गडी आहे व त्याच्या भोजनाची व्यवस्था तुझ्याकडे कर. तुझी आई स्वयंपाक करील व मी शिधा देत जाईन. असे ठरल्यानंतर विक्रमाने त्यास मान्यता दिली व भरतरीला घेऊन तो घरी आला. घरी आल्यावर ओट्यावर 4 घटका बोलणी झाली. नंतर मग विक्रमाने रात्री झालेली सर्व हकीकत आईला निवेदन केली. ती ऐकून ती खूप आनंदित झाली. नंतर मुलाप्रमाणेच भरतरीचाही सांभाळ करावा असे विक्रमाने त्याच्या आईला सांगितले. भोजनानंतर भरतरी तिथेच राहिला. नंतर तो जकातदाराकडे गेला तेव्हा जकातदाराने त्याला सांगितले की तू विक्रमाच्या घरीच राहा. मला जेव्हा तुझी गरज लागेल तेव्हा मी तुला बोलावून घेईन. मग भरतरी विक्रमाच्याच घरी राहू लागला. त्याच्यावर विक्रम व त्याची आई दोघेही अतिशय प्रेम करीत आणि नंतर ते तिघे अगदी आनंदाने राहू लागले. या ठिकाणी अध्याय 26 समाप्त होतो. धन्यवाद.